नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज पौष्टिक असा गव्हाचा सांजा बनवणार आहे। यासाठी 1 वाटी गहू घेतलेले आहेत। तर गहू हे सडलेले आहेत, तर मी सडून वाळवून ठेवले होते घरात, तर हे घेतलेले आहेत। तर सुरुवातीला धुवून घ्यायचे चांगले। तर याला मी बोर पावडर लावलं होतं थोडंसं। धुवून एका किचन टॉवेलवर मी वाळत घातलेले आहेत। तर जास्त वेळ वाळवायचं नाही, थोडंसं पाणी ह्याचं कोरडं करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये याची भरड काढून घ्यायची। तर सडलेल्या गव्हाची सांजा बनवल्यामुळं पोट बिघडणार नाही आणि एकदम मऊ असा सांजा तयार होतो। यासाठी मी सडलेले गहू वापरले। तर वाटून घ्यायचे। तोपर्यंत इकडे मी गॅसवर कुकर ठेवले आणि पाणी उकळायला ठेवायचे। तर 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी 1 वाटी गव्हासाठी। तर याच्यात 1 चमचा तूप टाकायचे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे। तर कमी गॅसवर याला उकळी येईपर्यंत इकडं गव्हाची भरड तयार करून घ्यायची। तर आता गव्हाची भरड तयार झालेली आहे, बघू शकता। एकदम छान असं भरडून घेतलेलं आहे। कढई घेतलेली आहे, 1 चमचा तूप टाकायचे आणि गव्हाची भरड याच्यामध्ये भाजून घ्यायची। तर खमंग असं तुपामध्ये भाजून घ्यायचे। तर भाजल्यामुळे चिकटपणा होत नाही, एकदम छान सुटसुटीत असा सांजा तयार होतोय। यासाठी मी भाजून घेतलेला आहे। तर लगेच आता एक भाजलेलं कुकरमध्ये टाकून घ्यायचे। मध्यम गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर तोपर्यंत मी ह्याच्यासोबत खाण्यासाठी मी साधं वरण करणार आहे। तर मी इथं वरण शिजवून घेतलेलं आहे सकाळीच। चवीनुसार मीठ टाकायचे, थोडीशी हळद टाकायची। गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर आता 1 चमचा तेल किंवा तूप टाकायचे। तर मी आता तेल टाकलेलं आहे। जिरे मोहरी टाकायची, लसूण पेस्ट टाकायची 1 चमचा, तर थोडासा मोठा लसूण टाकायचा याच्यामध्ये, चव लागते त्याच्यात लसूण टाकल्यावर मोठा। थोडंसं टोमॅटो टाकलेला आहे कट करून, ते पण तळून घ्यायचे तेलामध्ये। लाल तिखट टाकलेलं आहे 1 चमचा, थोडासा कढीपत्ता टाकायचा। तर आता याच्यामध्ये वरण टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं थोडंसं, आणि जेवढं तुम्हाला लागणार आहे तेवढं पाणी टाकू शकता याच्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर टाकायची। तयार झालेलं आहे साधं सिंपल असं वरण। तर इकडं सांजा शिजलेला आहे, बघू शकता। 3 शिट्ट्या झाल्या होत्या। तर तुम्हाला चमच्यानं दाखवणार आहे। तर मऊसूद आणि एकदम छान असा सांजा तयार झालेला आहे। दुधासोबत किंवा दूध साखर टाकून तुम्ही खाऊ शकता, किंवा साधं वरण टाकून खाल्लं तरी एकदम छान लागतं। तर लहान मुलांना पण एकदम पौष्टिक असा हे पदार्थ आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा। तयार झालेला आहे। तर याच्यावर मी वरण टाकत आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।